शेतकरी बांधवांनो नमस्कार. अरे बापरे, एवढ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी समोर असताना आता मला कळत नाहीये की मी तुमच्याशी बोलू की हे संपू. पण तुम्हाला आधी माहिती देतो. आज आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या जटाशंकर ॲग्रो प्रॉडक्ट्स या युनिटमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला माहितीच आहे की भारत सरकारच्या वतीनं कृषी पायाभूत सुविधा निधी दिला जातो आणि याच्याच माध्यमातून या व्यवसायाची उभारणी झालेली आहे. अर्थात एक असा शेतकरी की ज्यानं आपल्या शेतातलं एक पीक अर्थात केळीचं पीक उचललं, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि एक व्यवसाय हा अशा पद्धतीनं कसा उभारला, प्रक्रिया करून शेतकऱ्याचा उद्योजक कसा होऊ शकतो याबद्दलची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही पहा एक ध्वनिचित्रफित आणि बाकी या माझ्या आवडीच्या गोष्टींकडे मी पाहतो. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मुक्काम पोस्ट डोंगरकडा येथील तुकाराम गावंडे यांनी आपली जिद्द, दूरदृष्टी आणि कष्टाच्या बळावर ग्रामीण भागात उद्योगाची यशस्वी उभारणी करून एक आदर्श निर्माण केलाय. शेतीतूनच उद्योगाची दिशा शोधत त्यांनी जटाशंकर कृषी अन्न प्रक्रिया उद्योग या संस्थेची स्थापना केली आहे. सुरुवातीला केळीची शेती करत असताना बाजारभावातील चढ उतार, हवामानातील अनिश्चितता आणि कोरोना काळातील बिकट परिस्थिती यांचा मोठा फटका बसला. मात्र याच संकटाला संधी मानत त्यांनी कोरोना काळात केळीपासून विविध प्रकारचे चिप्स तयार करण्यास सुरुवात केली आणि नव्या वाटेवर पाऊल टाकलं. हळूहळू त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये फरसाण, उपवासाचा चिवडा, नायलॉन शेव यांसारख्या विविध स्नॅक्सचा समावेश केला. वाढती मागणी ओळखून आधुनिक यंत्रसामुग्रीची खरेदी केली आणि उत्पादनाची क्षमता वाढवली. विशेष म्हणजे या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल ते थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. स्थानिक युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. छोट्या प्रमाणात सुरुवात करू नका, मोठा विचार करा आणि मागणीप्रमाणे उत्पादन करा, हा त्यांचा यशाचा मंत्र ठरला आहे. शून्यातून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आज मोठ्या नफ्यात परिवर्तित झालाय. चला तर मग तुकाराम गावंडे यांच्या या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण एक ध्वनिचित्रफित पाहिली आणि यावरून आपल्याला आजच्या या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या जटाशंकर ॲग्रो प्रॉडक्ट्स या युनिटमध्ये आहोत आणि ज्यांनी भारत सरकारच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अर्थात AIFच्या माध्यमातून या व्यवसायाची उभारणी केली असे कृषी उद्योजक तुकाराम गावंडे सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात स्वागत. सर, एक शेतकरी एक उद्योजक बनतोय म्हणजे शेतीपासून आपली सुरुवात झाली होती आणि आता जटाशंकर ॲग्रो प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून आपण काम करताय. तर तुमच्या शेतकरीपासून उद्योजक होण्यापर्यंतचा जो काही प्रवास होता याबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. तसं पाहिलं तर डोंगरकडा हा एक केळीचा बहुमूल्य भाग असून अर्धापुरी केळी इथली प्रसिद्ध केळी होती. मधल्या काळात लॉकडाऊन 2019मध्ये लॉकडाऊन लागलं आणि केळीचे दर अचानक 200 ते 300 रुपये डाऊनवर आले. त्या मधल्या काळात मी जेव्हा शेती करत होतो, शेती करताना 4-5 हजार केळीची लागवड केली असताना तिचा दर साधारण 3 रुपये भेटत होता. तर आम्ही सहज शेती बसल्यानंतर आम्ही डोक्यात आलं मित्रपरिवाराच्या की केळीचे चिप्स तयार करावं आणि ते मार्केटमध्ये न्यायचे. तर मार्केटमध्ये नेण्यासाठी आम्हाला डोक्यात आली कल्पना होती आणि आम्ही त्याच्यावरून ही प्रक्रिया मार्केटमध्ये त्याचा सर्वे केला, बऱ्याच ठिकाणी व्हिजिट दिल्या आणि असं लक्षात आलं की मार्केटमध्ये केळी चिप्सला भरपूर मागणी आहे, पण केळी चिप्सचा चांगला उद्योग आपल्या एरियामध्ये नाही किंवा उत्पादन करण्याची क्षमता तेवढी कोणाकडे नाही. आहेत ते छोटे आहेत पण छोट्याला ब्रँडिंग नाही. मग माझ्या लक्षात असं आलं की आपण याचं केळी चिप्सचं जर ब्रँडिंग केली तर मार्केटमध्ये खूप मागणी राहील आणि असलेली मागणी ही फार मोठी असल्या पाहिजे. मग त्यामुळे माझ्या डोक्यात असलं की केळी चिप्सवर आपण चांगलं काम करायचं आणि लॉकडाऊनमध्ये झाला हा प्रवास हळूहळू आज एवढ्या रूपात सुरू झाला आहे. 3000 केळीच्या रोपं वाचवण्यासाठी केलेला हा प्रवास एका कारखान्यामध्ये रूपांतरित करण्याचा आम्हाला योग आला आहे. पण सुरुवातीच्या काळात आपल्याला अभ्यास सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तर याची आपण आधीच्या काळात तयारी कशी केली? तसं खरं पाहिलं तर डोंगरकड्याच्या बाजूलाच वारंगा येथे कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर एक चांगलं ठिकाण आहे जे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं काम करते. मधल्या काळात त्यांच्याशी माझा बराच वेळ संबंध आला आणि त्यांनी जे जे प्रशिक्षण होते त्यांच्याकडून काही प्रशिक्षण घेतलं, काही पुण्याला घेतलं. नांदेडला मशीनबद्दल मी एक जे एक्झिबिशन असतात तिथं माहिती घेतली आणि केळीपासून काय काय बनतं पहिल्याचा अभ्यास केला. आता केळीपासून जसे चिप्स बनतात तसेच बऱ्याचशा गोट्यासुद्धा बनतात, वेगवेगळे ॲटम बनतात त्याच्यापासून, आपण ते हळूहळू करूत. पण केळी चिप्स हा आमचा मूळ
एक हे होता, केळी चिप्स पहिले बनवायचे होते म्हणून आम्ही केळी चिप्समध्ये तो घालण्यासाठी विद्यापीठ असेल, काही मित्रपरिषद बीटेकचे काही आमचे मित्रपरिवार त्यांनी काही मार्गदर्शन केलं, काही वेगवेगळ्या विद्यापीठातून शिकलो, काही कार्यशाळा केल्या आणि मग चिप्स तयार करण्याचा हा उद्योग सुरू झाला. सर, कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला भांडवल सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही कसं काम केलं आणि भांडवल कसं उपलब्ध केलं? एकंदरीत माझा थोडा एक छोटासा फोटोग्राफी हा व्यवसाय होता, पण तो लॉकडाऊनमध्ये बंद झाला आणि मी शेतीकडे वळलो होतो. शेतीवर का थोडाफार माझ्याकडे जे भांडवल होतं, मी हळू ते भांडवलमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आणि जशी माझी गुंतवणूक चांगली वाटली, अचानक एक दिवशी HDFC बँकेच्या एका मॅनेजरसोबत ओळख झाली आणि ॲपबद्दल त्यांनी मला माहिती दिली आणि हळूच त्या ॲपचा फंड मला जवळपास 90 लाख रुपयाचा फंड HDFC बँकेने मला तो प्रोव्हाइड केला आणि माझा जो मनात जो माझा ध्यास होता की मला एक मोठं युनिट उभं करायचं, त्याला हातभार लावण्याचं काम मला वाटतं HDFC बँकेनं माझ्या स्वरूपात केलं आणि त्याच्यामुळे आज ही कंपनी उभी राहिली. पण या युनिटचा जर आपण आता विचार केला तर किती याचं क्षेत्र आहे आणि याची उभारणी कशी झाली? 2019मध्ये याची आम्ही पायाभरणी केली. जवळपास 42 गुंठ्यामध्ये हा युनिट आहे. खरं पाहिलं तर आम्हाला 15 ते 30 गुंठ्यात एक करायचं होतं, पण योगायोगानं थोडं जास्त करत करत युनिट मोठं झालं आणि आज 42 गुंठ्यामध्ये हे युनिट उभं झालं. सर, इथे कोणत्या कोणत्या यंत्रांचा आपण समावेश करता आणि त्याचा वापर आपण कसा करता, प्रोडक्शन बद्दल सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. खरं पाहिलं तर केळी चिप्स करताना तुम्हाला स्लायसर लागतो आणि गावातील काही महिलांकडून आपण ते केळीचे वरचे सालपट काढतो. त्याला कुठेही मशीन नसल्यामुळे तो आपल्याला मॅन्युअली करावा लागतो. प्रथम माहिती अशी आहे की केळी जो शेतकरी आहे त्याच्या शेतातून केळी आणल्या जातात, नंतर त्याच्यावरचे जे साल आहे ती बाजूला केळी लेडीज काढतात आणि नंतर त्याला फ्रायरमध्ये जे कंटिन्यूस फ्रायर आहे त्याच्यामध्ये स्लाइस करून तळल्या जातं आणि त्याच्यानंतर त्याला थोडासा मसाला लावून ग्राइंडिंग करून तो पॅकेजिंग केला जातो. याच्यामध्ये 4 पार्ट आहेत. एक पार्ट आहे रॉ मटेरियल आणणं, दुसरा पार्ट आहे त्याला प्रोडक्शनमध्ये रूपांतरित करणं, तिसरा पार्ट आहे पॅकेजिंग करणं. तर प्रत्येकाला हायजेनिक करण्यासाठी आमच्याकडं वेगवेगळ्या मशीन आहेत जे ऑटोमध्ये चालतात, जसे की कंटिन्यूस फ्रायर असेल, ऑटो मशीन असेल आणि त्याचे वेगवेगळे प्रशिक्षणार्थी आमच्याकडे आहेत आणि ते प्रशिक्षण घेऊन ते मशीन चालवतात. पण आपल्याकडे सध्या किती प्रकारचे केळ्यांचे चिप्स तयार होतात? सध्या आमच्याकडे जवळपास 3 ते 4 प्रकारचे केळी चिप्स चालवतात. पण याच्याबरोबरच मार्केटचा एक सर्वे झाला की केळी चिप्स हा मार्केटमध्ये जात होता, पण जेव्हा मार्केटिंगचा विचार करतो किंवा मुनाफा आणि घाटा या दोन्ही गोष्टीतला प्रोडक्शन कॉस्टमध्ये काढण्यात येते, तेव्हा केळी चिप्सला मागणी आहे पण एकदमच आपल्याकडे तेवढं आणखीन हे नव्हतं, त्याच्यामुळे तेवढी मागणी नव्हती. मग मधल्या काळात आम्हाला लक्षात आलं की फरसाण असेल, लसूण मिक्सर असेल, खारी बुंदी असेल, जिरो सेव असेल, मसाला सेव असे जवळपास 15 प्रोडक्ट आम्ही लॉन्च केले, जेणेकरून केळी चिप्सचा आमचा मूळ जरी उद्योग असला तर त्याला सपोर्टेबल आम्हाला दुसरं काही लागत होतं. कारण एखादा डीलर टाकायचा तर त्याच्याकडे तुमच्याकडे बकेट मोठी पाहिजे. बकेट म्हणजे ज्याच्याकडे तुमचे प्रोडक्ट जास्त असतील तर तुम्हाला डीलर तो घेईल, नाही तुमच्याकडे डीलर तयार होणार नाही किंवा तुमचं मार्केटमध्ये तुमचा सेल्समॅन तेवढा स्ट्रॉंग होणार नाही किंवा तुमची गाडी तिथे जाणार नाही, मग तुम्ही रिव्हर्स असाल. म्हणून आम्हाला आज जवळपास आमचे 18 प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. सर, सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत तुम्ही मशीन्स आता या युनिटमध्ये कशा आणल्या आणि काळानंतर म्हणजे त्याचं अपग्रेडेशन तुम्ही कसं करत गेलात? खरं पाहिलं तर स्टार्टला आम्ही केळी चिप्स थोडा छोट्या प्रमाणात करायचं ठरलं होतं. एक छोट्या लाकडीच्या भट्ट्यावरून सुरू केलेले आम्ही केळी चिप्स होता तो, कारण आमच्यावर तेवढा पहिला फंड नव्हता. जेव्हा नंतर बँकेने फंड तयार केला त्याच्यानंतर आम्ही जवळपास ठाण्याहून, मुंबईहून, गुजरातमधून काही मशीन मागवल्या, काही नांदेडमधून पण परचेस केल्या, वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या मशीन ज्याच्यामध्ये जो एक्सपर्ट मशीनवाला आहे आम्ही तो परचेस केल्या आणि ते मशीन आम्ही इथं अपडेट केलं. पहिल्या काळात आमचं प्रोडक्शन हे फार कमी होतं, कमी असल्यामुळे आमची कॉस्ट कटिंग होत नव्हती. तर आता आम्ही मशीनमध्ये बरंचसं अपग्रेड केलं. अपग्रेड करताना काय केलं तर ज्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल हा आमचा मूळ उद्देश होता. पण आपण जर प्रक्रिया उद्योग जर बघितले तर ज्यावेळेस आपण पदार्थांवर काहीतरी प्रक्रिया करून काही निर्मिती करत असतो तर त्यावेळेस हायजीन आणि स्वच्छता या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर त्याच्यावर तुम्ही इथं कसं काम करता? तुम्ही आता पाहता इथं तर आम्ही प्रत्येक गोष्टीचा महत्त्व देतो, कारण FSI लायसन्सचे जे नियम आणि रूल आहेत त्या रूलप्रमाणे आम्हाला तर पूर्ण हायजेनिक ठेवावं लागतं, जेणेकरून स्वच्छता असेल, क्लिनिंग असेल आणि जवळपास इथं काय सगळ्या मशीन ऑटोमेशन आहेत. ऑटोमेशन असल्यामुळे तुम्हाला तो एक बेनिफिट भेटतो की तो ऑटोमेशनमध्ये पूर्ण क्लिनिंग होते आणि येणारा लेबर हा त्याला हँडग्लोव्ज असेल, त्याचं बाकीचे ड्रेसिंग असेल ती आपल्याला बाळगावं लागते.
आणि ते हायजेनिक करण्यासाठी जे गव्हर्नमेंटचे रूल आहेत ते तुम्हाला पूर्ण फॉलो करावं लागतात. सर, आपण बरीच मशीन्स इथे बघतोय की ज्याच्या माध्यमातून तुमचं काम सोपं झालेलं आहे, पण यासोबत अनेक कामगार सुद्धा इथे दिसून येतात आणि त्यांची सुद्धा तुम्हाला या पूर्ण प्रक्रिया उद्योगात मदत होत असते. तर काय सांगाल की किती जणांना तुम्ही याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती दिलेली आहे? खरं पाहिलं तर एक उद्योग उभं करणं एका मालकाचं काम जरी असलं तर उद्योग मोठं करण्यामध्ये त्याच्या पाठीमागची जी टीम असते, जी टीम म्हणजे तुमचा लेबर किंवा तुमच्याकडे असलेला स्किल लेबर किंवा तुमचा स्टॉप. तसं आमच्याकडे आता 20 जणांचा स्टॉप आहे. अकाउंटिंग असेल, सेल्समॅन असतील, प्रोडक्शन असेल, पॅकेजिंग युनिट असेल, वेगवेगळे एखाद्या उद्योगाला 4 ते 5 भाग पडतात. प्रत्येक विभागामध्ये एक जण त्याच्यामध्ये काम करतो. तर आमच्याकडे आता जवळपास अशी 25 जणांची टीम आहे. सर, सध्या आपण प्रोडक्शनचा विचार केला तर केळी चिप्स असतील किंवा फरसाण किंवा जे काही आपले अन्य पदार्थ तयार होतात तर ते किती प्रमाणात रोजच्या रोज इथे तयार केले जातात? जवळपास केळी चिप्सचं पर डे आम्ही 1 टन उत्पन्न घेतो आणि आता जे नवीन जी मशीन लागल्यात तर फरसाणमध्ये आम्ही 10 टन 24 तासामध्ये पर डे त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. पण सध्या आम्ही 3 ते 4 टन सध्या घेतो. सेल आणि प्रोडक्शन ह्या दोन्हीचा ताळमेळ सध्या आमचा चालू आहे आणि दोन्ही जर ज्यावेळेस फुल प्रोडक्शन चाललं 10 टनाची कॅपॅसिटी आहे आमची रोजची. 10 टन विक्रीची तुम्हाला कॅपॅसिटी ठेवावं लागेल, 10 टन पॅकेजिंगची तुम्हाला ठेवावं लागेल, 10 टन मार्केटमध्ये नेण्याचं तुम्हाला तयारी ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आणखीन लेबर लागेल, तुमच्याकडे आणखीन कॉस्ट होईल. ज्यावेळेस तुमचा 10 टन चालत त्यावेळेस आमच्याकडे जवळपास 70 लेबरला काम भेटेल. एक कारखाना चालते वेळेस तो 70 ते 80 लोकांचे घरं पण चालवत असतो. हे पण तेवढंच सत्य असतं. सर, तुम्ही सुरुवातीच्या काळात सांगितलं की ब्रँडिंग करण्यावर तुमचा जास्त भर नव्हता, पण नंतरच्या काळात तुम्ही त्यात अपग्रेड होत गेलात. तर त्यामध्ये ब्रँडिंगमध्ये तुम्ही कसं काम केलं? खरं पाहिलं तर बऱ्याच जण आपण जे गावामधून लोक येतात छोट्या छोट्या गावामधून उद्योजक, यांना सिलेंडरपासून माहिती नसते. मला पण पहिल्यांदा सिलेंडर म्हणजे गॅसचं वाटलं. तर ॲक्च्युली सिलेंडर हे प्रिंटिंगचं असतं हे माहीत नव्हतं. पण सुरुवात इथून होती, एक ब्रँडिंग करायचं आपलं सिलेंडर कशी आहे, प्रिंटिंग कशी असते, प्रिंटिंगचे नॉर्म्स काय आहेत, गव्हर्नमेंटचे काय तिथं कंडिशन आहेत, त्याला किती थिकनेस असायला पाहिजे, 40 mm, 50 mm, 60 म्हणजे ब्रँड होता त्याच्या पॉलिथिनवर तितकाच अभ्यास केला जातो. कारण त्याचा पण तुम्हाला उद्योग करते वेळेस तुमची पॉलिथिन कशी असली पाहिजे, तुमचे कलर कुठले वापरले गेले पाहिजे आणि मार्केटला ते आवडेल की नाही आवडेल याची पण तुम्हाला कलर कुठले मार्केटमध्ये किती ग्रॅमेजचं तुम्हाला पाऊच करायचे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आमचं पहिलं तसं काही नव्हतं की ब्रँडिंग अशी करायची, केळी चिप्स छोटा उद्योग करायचा होता. पण जसं मी मार्केटमध्ये फिरलो आणि सर्व ऐकलं असं लक्षात आलं की तुमचा ब्रँड जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुमची पॅकेजिंगसुद्धा तितकीच उत्कृष्ट आणि आकर्षक आणि चांगली असली पाहिजे, तरच तुमचा मार्केटमध्ये ब्रँड टिकल, अन्यथा तो मार्केटच्या बाहेर फेकला जाईल. सर, बनाना चिप्स पासून तुम्ही फरसाण आणि अनेक प्रॉडक्ट्स बनवताय, तर याच्या पॅकेजिंगवर तुम्ही कसं काम केलं? सर, पॅकेजिंगमध्ये काय असतं, डिझायनिंग आणि आपला फोटोग्राफ्स इथून सुरू होतो. माझा मूळ व्यवसाय फोटोग्राफी होता, त्यामुळे ब्रँडिंगचं आणि पॅकेजिंगमध्ये थोडाफार मला ज्ञान होतं. जवळपास आम्ही सर्च केले आणि पॅकेजिंगमध्ये कुठला प्रोडक्ट कुठं ठेवून कुठं फोटोशूट केल्यानंतर त्या पॅकेजवर चांगलं दिसत आणि पॅकेजिंग चांगली येण्यासाठी तुम्हाला चांगली मशीन हवी असते. तर त्यासाठी तुम्ही आता पाहता की पॅकेजिंग मशीन लावल्यात आपण, ऑटोमेशनमध्ये पॅकेजिंग करतो आपण पूर्ण हँडपेक्षा मॅन्युअल. त्याचं काय होतं, ज्यावेळेस मशीन काम करतो ते एका स्पीडनं, जेणेकरून आपली प्रोडक्ट कॉस्ट कमी येईल पॅकेजिंगची आणि क्वालिटी येईल पॅकेजिंगमध्ये. तर आपण पूर्ण काम हे मशीनच्या माध्यमातून पॅकेजिंगमध्ये करतो. पण सर, मार्केटिंगचा जर विचार केला तर तुम्ही बनवलेल्या चिप्सना, फरसाणला सध्या मार्केट कसं आहे आणि यासाठी तुम्ही कसं काम करता? खरं पाहिलं पहिल्या काळामध्ये आम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न केला मार्केटमध्ये. बऱ्याच जणांची एक चुकीची संकल्पना असते की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची की इथं माल मीच घ्यायचा, मीच विकायचा, मीच मार्केटला जायचं, मीच प्रोडक्शन करायचं, मीच पॅकेज, असं चुकीची पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला एक टीमवर्क काम करावं लागतं आणि टीमवर्क काम करते वेळेस आम्ही काय केलं, एक जी सेल्सची टीम असते किंवा हे जे लोक असतात कारण आपल्याला भेटतात सेलमध्ये, त्यांना ठेवलं आणि डिस्ट्रीब्युटरशिप जी पद्धत आहे, प्रत्येक तालुक्याला आमचा एक होलसेल डीलर टाकला आम्ही. सध्या आमचे जवळपास 50 डीलर आहेत. 50 तालुक्यामध्ये कंपनीचं काम पोहोचण्यामध्ये काय झालं, माझ्या 2 हातानं काम करण्यापेक्षा आम्ही आता 50 हातानं काम करतो. कारण 50 म्हणजे 100 हातानं काम करतोय. माझ्या 2 हातापेक्षा, माझ्या एका तोंडापेक्षा 100 तोंड माझी मार्केटिंग करत आहेत. त्या 100 तोंडाचे जास्त होतात, जेणेकरून बल्कमध्ये आपलं काम होते. आता दुसरा एक विषय असा निकाल सांगतो की ज्यावेळेस पहिला उद्योग टाकत होतो, पहिली भीती असते की सेल कसे करसाल, सेल खूप अवघड असते. त्याचा दुसरा एक पर्याय असा आहे की सेल अवघड नसतो. तुमची जर प्रोडक्शन क्वालिटी असेल प्रोडक्टमध्ये तर जगात तुम्हाला सेलमध्ये कोणी रोखू शकत नाही. तुमच्या प्रोडक्टमध्ये दमच असायला पाहिजे. तुमचा प्रोडक्ट क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीचा मेळ घातला आणि आज मार्केटमध्ये आम्ही बऱ्यापैकी
टिकलो. पण आता तुम्ही स्वतः तुमच्या प्रॉडक्टबद्दल काय सांगाल की तुमच्या चिप्सची किंवा फरसाणची अशी काय खासियत आहे ज्यामुळे लोकांची मागणी वाढत चाललेली आहे? मुळात आम्ही जे मटेरियल आहे रॉ मटेरियल, दुसरं आम्ही एक केलं आहे की जवळपास आमच्या हरभरा पिकतो, तो हरभरा आम्ही इथंच ग्राइंडिंग करून डाळ करून त्याचं पावडर राईस पावडर करतो आणि प्युअर शेतकऱ्याचा जो आहे हरभरा त्याचं चुनपीठ बनवतो आणि ते शेतकऱ्यांना चुनपीठ बनवलेलं शेतकऱ्याच्या डायरेक्ट खरेदी करून चुनपीठ त्याची क्वालिटीच राहणार, क्वालिटी वेगळी, गुणवत्ता वेगळी आणि तुमची टेस्ट वेगळी. आम्ही दोन्हीही साधतो. आम्ही जे खरेदी करतो ते क्वालिटी करतो. टेस्ट असलं आमचे जे बनवलेले मसाले आहेत ते वेगळे आहेत, जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जे आम्ही स्वतः बनवलेले मसाले आहेत, आमची टेस्टच वेगळी आहे म्हणून आम्हाला मागणी आहे. आणि क्वालिटीमध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज करत नाही. चांगला माल खरेदी करा, चांगली क्वालिटी भेटेल म्हणून आम्हाला मागणी जास्त आहे. सर, इतका मोठा व्याप सांभाळायचा आणि हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढवत जायचा यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक कामगार सुद्धा तुम्हाला मदत करतायत, तुमचे डीलर सुद्धा वाढत चाललेले आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्याला घरची कौटुंबिक साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. तर त्याबद्दल तुमचा पूर्ण या व्यवस्थापनात तुम्हाला कोणाची आणि कशी मदत होते? खरं पाहिलं तर माझी अर्धांगिनी सो चित्रांगना, मी जेव्हा इथं नसतो, जेव्हा मी बाहेर गावला किंवा एखाद्या एक्झिबिशनला जातो, तिला बऱ्यापैकी इथलं ज्ञान दिलं आहे. बऱ्याचशा मीटिंग तिनं पाहिल्यात, बऱ्याचशा कार्यक्रमात तिनं हस्तक्षेप केला आणि जवळपास प्रोडक्शनमध्ये ती मसाले आणि प्रोडक्शन 70% सांभाळते. थोडंफार ती पॅकेजिंग शिकत आहे. अर्थात आम्हाला दोघांचं पण काय चालू आहे, सध्या नवीन शिक्षणासारखं चालू आहे. वडील याच्यामध्ये आम्हाला हातभार करतात, वडिलाची साथ आहे आणि मिसेस, माझे 2 मुलं छोटे आहेत, सध्या ते शिक्षण घेतात. पण ते रविवारी ती पण इथं येत असतात, कारण एकंदरीत आम्ही पूर्ण कुटुंब याच्यामध्ये 24 तास झोकून दिलेलं आहे. सर, यासोबतच येत्या काळाचा जर आपण विचार केला, म्हणजे तुम्ही आता फरसाणमध्ये चिप्समध्ये काम करत आहातच, पण सोबतच काही मसाले आणि अन्य सुद्धा तुमच्या काही योजना आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल की आगामी काळात जटाशंकर ॲग्रो प्रोडक्ट्समध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे? खरं पाहिलं तर माझ्या मिसेसच्या नावानं दुसरी एक कंपनी आहे जटाशंकर स्पाइस इंडस्ट्री नावानं. तिचं पूर्णरित्या मालकीन ती आहे. लायसन्स असतील जे काय असेल तर तिच्या नावावर आहेत. तर आम्ही भविष्यामध्ये जटाशंकर ॲग्रो प्रोडक्ट्स फरसाणसोबत केळीमध्ये जवळपास 20 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याच्यात R&D करून आम्ही जवळपास त्याच्यामध्ये गुळाचं पावडर टाकून त्याची गोळी बनल. त्याच्यानंतर तुम्हाला जे स्किनला लागतं केळीचं पावडर, मोठ्या प्रमाणात केळीचं पावडर एक्सपोर्ट होतं भारतामध्ये आणि ॲक्च्युली आमच्याकडे केळी भरपूर पिकते. त्याच्यामुळं केळीचं पावडर, केळी चिप्सच्या व्यतिरिक्त केळीचं पावडर, केळीचे चॉकलेट, केळी ड्राय करून त्यांना जर ड्रायफ्रूट लावलं त्याचा एक वेगळा लेअर बनतो. त्याच्यावर सुद्धा आमचं काम चालू आहे आणि भविष्यात काय केळीला भरपूर मागणी आहे आणि आमच्याकडे पिकतो म्हणून केळीवर आम्ही जास्त भर देतो आहे. आणि केळीचे जवळपास 20 ते 25 आयटम बनतात, पण ते आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा मार्केटमध्ये त्याला मागणी आहे, त्याला पुरवठादार कोण नाही, कारण त्याची थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आम्हाला थोडंसं एक 5-6 महिने आम्हाला लागतील. आम्ही त्याच्यावर अभ्यास चालू आहे आमची. झाल्यानंतर आम्ही ते 20 ते 25 आयटम त्याच्यामध्ये करूत. आणि जे आमच्याकडे हळद आहे, हळदी पावडर स्पाईसमध्ये गेलं, हळदी असेल, तुमचं मिरची असेल, मसाले असेल, हे आम्ही जवळपास 20 प्रकारच्या मसाल्यामध्ये एक्सपॉन्स करण्याचा आमचा चालू आहे. कारण 2 प्रकारे आम्ही एक्सपॉन्स करतो याला, कारण आमच्याकडे जागा आहे, पाणी आहे, लेबर झाली आणि आता आमच्या जी आर्थिक गुणवत्ता आहे ती पण येत आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो एक चांगला बेनिफिट भेटतो आहे की आमच्याकडे आता बाकीच्या यंत्रणा येत आहेत, आम्हाला फक्त थोडंसं पिकअप पाहिजे, ते आम्ही सध्या घेण्याचा प्रयत्न करू. पण सर, कुठलाही व्यवसाय जर आपण बघितला तर अडचणी या नक्कीच असतात. जर आपण प्रक्रिया उद्योग हा व्यवसाय करायला गेलो तर यात तुम्हाला कोणत्या अशा ठळक अडचणी दिसतात किंवा आत्तापर्यंत आल्या आणि त्यावर तुम्ही कसं काम केलं? खरं पाहिलं तर माझा जो शेती व्यवसाय होता किंवा फोटोग्राफी याचा आणि फरसाण किंवा प्रोडक्शनचा काही संबंध नव्हता. ही केली एक निवड आत्महत्या होती आमच्यासाठी तरी, कारण आर्थिक आत्महत्या होती आणि दुसरी आत्महत्या होती, कारण त्याला पर्याय नव्हता आमच्याकडे. आम्ही एकदम ज्या स्टार्टला आम्ही मशीन घेतल्या, ॲक्च्युली आम्हाला मशीनची माहिती खूप घेतली आम्ही, पण ज्या कंपनीकडून मशीन घेतल्या, ज्याच्या मार्फत घेतल्या, तिथं आम्हाला फसवेगिरी झाली. बऱ्याचशा उद्योजकांचा इथं चुकतं की आपल्याला माहिती जरी घेतली तर फसवणारे हात खूप असतात. आम्ही फसल्या गेलो आणि पहिल्या काळातच मला 25 ते 20 लाख रुपये स्टार्टला नुकसान झालं. नुकसान एवढं मोठं होतं त्या काळाच्यानुसार की मला आत्महत्यापर्यंत जाण्याचा विचार आला. पण त्या मधल्या काळात माझे जे पावडेसाहेब मित्र असतील, कल्याणकर साहेब असतील, तुमचे दळवसीर असतील किंवा आमच्या इथला जो दिलीप सर असतील, आमचे माझा जो मिथला गावाकडला जो मित्रपरिवार आहे जो एकदम जवळ असतो, त्यांनी मानसिक आणि आर्थिक ह्या दोन्ही गोष्टीचा आमची बैठक झाली आणि त्यांनी मला जवळपास 3 ते 4 दिवस मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. त्या डिप्रेशनच्या काळामध्ये माझ्या मित्रांनी, सहकार्यांनी खूप मदत केली. तो जो माझा काळ होता 1 ते 1.5 वर्षाचा, तो स्ट्रगलचा काळ होता. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक
ह्या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात, त्यातला काही मी वेगळा नव्हतो. एखादा उद्योग उभा करतेस तुम्हाला मानसिक स्ट्रॉंग व्हावं लागतं, आर्थिक स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि मेंटॅलिटी पुन्हा स्ट्रॉंग व्हावं लागतं. ती माझ्यामध्ये नव्हती. हळूहळू ती विचारांसोबत राहून, चांगल्या लोकांसोबत राहून, चांगल्या अधिकाऱ्यासोबत राहून हे माझ्यामध्ये आली. आणि मला योगानं बँकेचा अधिकारी असो, कृषी खात्यातला असो, तुमचा GST खाता असो, इन्कम टॅक्सचा असेल, CA असेल, सगळे चांगले भेटले. जे म्हणतात ना, चांगल्याच्या मागं हजारो हात उभे असतात. तर मी जरी आज सक्सेस झालो असलो तर मला आज सक्सेस करण्यामागं बरेचसे हात त्याच्या मागं लागलेले आहेत. सर, आता अनेक आपले शेतकरी मित्र हा कार्यक्रम बघत असतील आणि ते सुद्धा शेतीतून व्यवसायाकडे येण्याचा विचार करत असतील, तर तुमच्या या एकूणच अनुभवातून असा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं तर तेही यशस्वी होऊ शकतील? खरं पहिलं तर उद्योजक करण्यासाठी पहिले अभ्यास करा. एक तुम्हाला पहिलं ध्येय ठेवा की तुम्हाला कुठं जायचं. मुळात आमच्या आता कालच मीटिंग झाल्यात लक्षात येते की मला कुठं जायचंच माहीत नाही. माझ्या 3 ते 4 वर्षाखाली डोक्यात होते की मला कंपनी अशी करायची आणि पुढच्या 5 वर्षात काय करायचं मला माहिती आहे. ते भलेही लोकांना माहिती आहे, पण मला माहिती आहे की मला इथं जायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं चुकतं की त्यांना माहिती नसते. इन्कम टॅक्सपासून सुरुवात होते. लायसनिंग, कागदपत्र, बँक ही खूप अडचण असते. त्यांना बँकेत कधी गेलेले नसतात. बँक, GST काय आहे, इन्कम टॅक्स काय आहे, कुठं जायचं, मग आपलं जे रॉ प्रोडक्ट आहे कसं निवडायचं, इथून सुरुवात असते. आणि सगळ्यात महत्त्वाची आपली एक चूक असते, बऱ्याच जणाचं एखादी गोष्ट आपण करतो सबसिडीसाठी करतो. तर माझं सगळं शेतकरी बंधूंना किंवा मित्रांनी, उद्योजकांना असं आव्हान राहील, सबसिडी तर गव्हर्नमेंट देणारच आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री यांनी भारतात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा स्कीम लॉन्च केल्या आहेत. जे जसं की AF आहे, PMGP आहे, CMGP आहे, PSI आहे, अशा बऱ्याचशा स्कीम गव्हर्नमेंटनं लॉन्च केल्या आहेत. पण ते घेणारे विद्यार्थी किंवा ते शेतकरीच नाही आहेत. कारण ते काय करतात की वेळेवर बँकेचं कर्ज भरत नाहीत, जेणेकरून त्यांचं सिबिल खराब होतं आहे. सिबिल खराब झालं की बँक लोन देत नाहीत आणि बरेचसे उद्योजक मग बँकेला भांडतात की आम्हाला लोन का देत नाही. तर माझं असं प्रामाणिक म्हणणं आहे, आपला आर्थिक व्यवहारसुद्धा तितकाच चांगला पाहिजे आपल्याला उद्योजक होण्यासाठी. तुमचा जर आर्थिक व्यवहार चांगला नसेल तुम्हाला बँक मदत करणार नाही. त्यासाठी तुम्ही कुठल्या सबसिडीच्या किंवा कुठल्या प्रलोभन न पडता तुम्हाला उद्योग उभं करायचं तुम्ही डोक्यात ठेवा. चांगली सुरुवात करा. तुमच्या मागं हजारो हात जसे माझ्या मागं लागलेत, हजारो हात तुम्हाला तयार आहेत. फक्त ते तुम्ही तयार व्हा आणि तुम्ही तुमचं ध्येय ठरवा की मला केळीपासून उद्योग बनवायचा आहे, ऊसापासून करायचा आहे, हळदीपासून करायचा आहे, की दुधापासून बरेचसे प्रोडक्ट बाय प्रोडक्ट होतात ते करायचं. तर मी शेतकरी बंधूंना किंवा उद्योजकांना नम्र असं आवाहन करेल की तुम्ही आधी चांगले सक्षम व्हा, चांगल्या माहिती घ्या आणि माहिती घेते वेळेस कुठल्याही स्कीमच्या नादी न लागता. माझं वैयक्तिक स्कीम तुम्हाला भेटणारच आहे, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला द्यायलाच बसले. पण ते पहिले तुम्ही उद्योग तयार करा, नंतर स्कीम घ्या. आमचं चुकतं आहे खोटं, आम्ही स्कीम घेतो आणि उद्योग बंद करतो, थकतो. आम्ही लॉसमध्ये गेलो, आम्ही थकलो नाही. सातत्य ठेवा. 3 ते 4 वर्ष तुम्हाला थांबावंच लागेल, जेणेकरून तुमचा जो कालावधी आहे 3 वर्षाचा. मी जस्ट आमच्या जवळपास आज 5 वर्ष लागले आम्हाला इथपर्यंत देण्यासाठी. हा प्रवास खूप वेदनादायी होता. आज तुम्हाला वाटते मुलाखत देतोय, पण याचा मागचा प्रवास खूप कठीण होता. तो कठीण गेल्यानंतर आज मुलाखत होते. त्याच्यामुळे तुम्ही एकदम डायरेक्ट मुलाखत किंवा स्टारच्या कपड्याच्या मागं न लागता झाडण्यापासून मशीन चालवण्यापर्यंत तुम्हाला आलं पाहिजे उद्योग होण्यासाठी. देशाचे पंतप्रधानाचं जे लक्ष आहे की आपल्या देशामध्ये उद्योजक उभं करणं, तसं तर हिंगोली जिल्हा आमचा मागास आहे. उद्योगाची कलेक्टर साहेबांचीसुद्धा आमच्या आत्ताचे असलेले कलेक्टर साहेबांची खूप अशी इच्छा आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप उद्योजक उभं झाले पाहिजे. आणि एक उद्योजक उभा होत नसतो तर त्याच्या मागं एक उद्योग उभा झाल्यानंतर तुमच्या मागे 100 घरं उभं राहतात. आज मी जरी एकटा असतो तर माझ्या मागे 100 घरं आहेत. मग जेणेकरून मी 100 लोकांना आज हाताला काम देतोय. त्या 100 लोकांचा परिवार म्हणजे तुमच्या एका उद्योगामागं 500 लोकांचं तुम्ही उपजीविका साधना आणि तो स्कीमच्या मागं लागून किंवा तुम्ही ती लुटण्यासाठी घेतली तर त्या 1000 जणांना तुमचे रोजगार भेटणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचे तर नुकसान करताच, पण 1000 लोकांचं नुकसान करता, अशी माझी प्रामाणिक ही आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक आपल्या लक्षात आलं असेल की आपलं ध्येय निश्चित असणं हे व्यवसाय करण्याआधी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला काय करायचं हे आपण आधी ठरवायला हवं. आणि तुकाराम सरांनी कशा पद्धतीनं केळी उत्पादनापासून सुरुवात केली आणि त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करत चिप्स, फरसाण आणि अनेक मसाल्यांचा सध्या ते व्यवसाय करत आहेत आणि आगामी काळात सुद्धा त्यांचं मोठं नियोजन आहे. सर, आपण खूप महत्त्वाचा वेळ दिलात आणि शेतकरी बांधवांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन सुद्धा केलं. याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.